तर आपल्याकडे आपला एक बेस्ट फ्रेंड म्हणून वावरतो तो आहे आपला इंटरनेट. आता आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुपरवाइज आणि अनसुपरवाइज लर्निंग जर कन्सिडर केलं, एव्हरी कॉइन हॅज अ टू साइड. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळे मुलं क्वेश्चन पेपर जर मी बघितली आणि त्यातला एखादा क्वेश्चन मला नाही आलं, मला असं वाटायचं माझा अभ्यासच झालेला नाही. अवघड सोपं हा एक भ्रम आहे असं मला वाटतं. काही विषय असे असतात की मुलांना अवघड होतात. शब्द आहे बाणासारखे असतात. जे स्किल आहेत, टीम मॅनेजमेंट, लिडरशिप असेल, त्याच्या आयुष्यात येणारा अपयश सुद्धा पचवता आला पाहिजे. आजचा विद्यार्थी जर बघायला गेला तर तो एज्युकेशन बरोबर जॉब ओरिएंटेड पण झालेला आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे जे प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करायचे. कोणत्या पण करिअरची ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर त्याचे अप्स अँड डाऊन्स असतात. त्या विद्यार्थ्याने सगळ्यात अगोदर एक चांगला व्यक्ती बनणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठी प्रेझेंट नारी शक्ती या सिरीजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आज आहे एपिसोड 6. आजचा जो पॉडकास्ट आहे तो माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा, खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. कारण ज्या मॅमकडे मी BCS MCS मध्ये शिकायला होतो, अशा मॅम आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत. आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत राजर्षी शाहू महाविद्यालय देवळी प्रवरा येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी अशोक चंगेडे मॅम MSc कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहेत. तसेच त्यांनी 2020 मध्ये नेट आणि 2021 मध्ये सेट पास केली आहे. सो आज आपण मॅम बरोबर मुलांनी कॉलेज लाईफमध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, किंवा त्यांनी कॉलेजचा कसा आनंद घेत अभ्यास केला पाहिजे याबद्दल खूप साऱ्या प्रमाणात आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो हॅलो मॅम, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. हा वन ऑफ द मोस्ट अवेटेड एपिसोड आहे, कारण आत्तापर्यंत बऱ्याच मित्रांनी माझ्यातून म्हणजे अश्विनी मला बोलव एक कमेंट केली किंवा मला पर्सनली मेसेज आहे. म्हणजे ते नाव सांगत नाही कारण तुमचे बरेच स्टुडंट माझे मित्र आहे. तर आजचा आपण जो टॉपिक घेतला तो काय घेतला होता की मुलांनी कॉलेजमध्ये कसं राहावं किंवा कसं काय काय करावं मुलांनी आणि काय करू नये. तर त्याबद्दल काय सांगाल की आजच्या आयोगामध्ये जिथं नाही का सगळं डिजिटल झालेलं आहे, सगळं आपलं यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, सगळे. तर मग त्या याच्यात स्टडी कसा नाही का चांगलं करता येऊ शकतो मुलांना सोशल मीडिया वापर करून. कारण काय होतं, पण मुलं काय म्हणतात की आम्हाला कॉलेजमध्ये हे शिकवले, पण आता तेवढंच डिपेंड राहावं का त्याच्यावर? काय नाही, बरोबर येते. कारण की ह्या क्वेश्चन मध्येच याचा आन्सर दडलाय. आजचं जे युग आहे हे डिजिटल युग आहे. म्हणजे आता तुम्हाला जर सोल्युशन शोधायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला डिजिटलीच जावं लागेल. आता डिजिटल युगाचा एक मेन बेस येतो तो इंटरनेट. जर तुम्हाला वाटतंय का कॉलेजमध्ये शक्यतो कोणताही शिक्षक जर विचार केला, मी पण एक स्वतः शिक्षकच आहे, जर विचार केला तर प्रत्येक शिक्षक जो टॉपिक शिकवते त्या टॉपिकशी रिलेटेड 100% नॉलेज देण्याचा विचार करतो. पण आजकालचे स्टुडंट टेक्नॉलॉजी ओरिएंटेड झाले. त्यांना वाटतंय का सपोज जो मिळालेला टॉपिक आहे त्या रिलेटेड मिळालेलं नॉलेज आहे हे कमी पडतंय. तर आपल्याकडे आपला एक बेस्ट फ्रेंड म्हणून वावरतो तो आहे आपला इंटरनेट. त्या इंटरनेटच्या मदतीने तुम्ही जे लागतंय, तुम्हाला वाटतंय ते नॉलेज तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे एज्युकेशनल ॲप्स आहेत, ऑनलाईन रिसोर्सेस आहेत. आपण म्हणू शकतो का यूट्यूब व्हिडिओज आहे. मग या यूट्यूब व्हिडिओजद्वारे किंवा ऑनलाईन रिसोर्सेसद्वारे तुम्ही हवं ते नॉलेज मिळवू शकता. दुसरं जर विचार करायला गेलो आपण, तर हे जर आपण ऑनलाईन एज्युकेशन म्हणतोय, तर ह्या ऑनलाईन एज्युकेशनची जी डिपेंडन्सी आहे ही किती ठेवायची ह्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाहिजे. कारण की आजचं जर युग बघितलं तर यामध्ये आपण लर्निंगचे पण टाईप्स बघतो. आता डिजिटल एज्युकेशन किंवा डिजिटल युग जर म्हटलं तर यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठा हातभार लागतोय. मग ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज सुद्धा तुम्ही तुमच्या एज्युकेशनमध्ये करू शकता. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं तर मशीन लर्निंग पण येतं. आता मी कम्प्युटरची स्टुडंट आहे त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींवर बोलणारच. आता मशीन लर्निंग जर कन्सिडर केलं आपण तर त्यामध्ये आपण बघतो का स्टुडंटला टाईप्स ऑफ लर्निंग सांगितले जातात. आता ऑब्व्हियसली ते रिलेट करतात मशीन लर्निंगशी. सुपरवाइज लर्निंग असेल, अनसुपरवाइज्ड असेल, रिइन्फोर्समेंट लर्निंग असेल. आता आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुपरवाइज आणि अनसुपरवाइज लर्निंग जर कन्सिडर केलं, सुपरवाइज म्हणजे काय, जिथे कोणीतरी तुम्हाला शिकवण्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे जे आपण डे टू डे लाईफमध्ये कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये जे लर्निंग चालतं ते कोणतं झालं तुमचं सुपरवाइज लर्निंग, जिथे तुम्हाला कोणीतरी टीच करण्यासाठी अवेलेबल आहे. आणि अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे काय, जो लर्नर आहे, जो विद्यार्थी आहे, तो स्वतः नॉलेज ॲक्वायर्ड करायचं यूज करतोय.
मग आता जर कम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटला किंवा कम्प्युटरच्या जर विद्यार्थ्यांचं एक एक्झाम्पल घेतलं तर त्यांना, तुला पण माहिती आहे आपल्याकडे वेगवेगळे प्रोग्रामिंग ॲप्स आहेत. स्टुडंट वेगवेगळे ऑनलाईन प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करू शकतात, टेक्नॉलॉजी रिलेटेड ई बुक्स रीड करू शकतात. याद्वारे ते काय करू शकतात, त्यांना हवंय आणि हवंय तसं नॉलेज काय करू शकतात, मिळवू शकतात. आता ChatGPT आले म्हणा. हो, ChatGPT आलंय, पण मला असं वाटतंय का ChatGPTवर पूर्ण डिपेंडन्सी ठेवण्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही तुमचं लॉजिकल स्किल डेव्हलप करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेच इम्प्रूव्ह करू शकत नाही. सो कोणावर तरी डिपेंड राहण्यापेक्षा स्वतः वेल डेव्हलप होणं कधीही योग्य आहे असं मला वाटतं, एक शिक्षक म्हणून. बरं, आता पुढचे प्रश्न आपले आणि मुलांच्या बाबतीतच आहे, पण मला आता ChatGPT प्रश्न सुचवला की तुम्हाला काय वाटतं पुढे जाऊन आपले कोडर्सला रिप्लेस करेल का AI? रिप्लेस ॲक्च्युली AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आर्टिफिशियल कधी बनतं, ज्यावेळेस नॅचरली काहीतरी प्रेझेंट असतं. जोपर्यंत तुमच्याकडे नॅचरल नॉलेज आहे, ह्युमन ओरिएंटेड नॉलेज आहे, ऑब्व्हियसली त्याचाच बेस होऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार होत आहे. आणि एक फ्युचर गोल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा का तिथे ह्युमन इंडिपेंडंट, म्हणजे एका व्यक्तीची गरज न पडता त्यांना AI डेव्हलप करायचं. पण तो AIचा फ्युचर आहे. अजून तरी त्यावर असं फिक्स्ड काही आपण काय सांगू शकत नाहीये. ती एक फ्युचर एनहान्समेंट असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधली. ओके, काय होतं की कॉलेजमध्ये 2 ग्रुप्स पडतात मुलांमध्ये. एक तर खूप जास्त एन्जॉय करणारा बॅक बेंचेस म्हणा, किंवा एक खूप जास्त अभ्यास करणारे टॉपर्स म्हणा. आता आम्ही मध्येच येत होतो, पण काय सांगाल की मुलांनी एन्जॉय पण कसं करावं आणि नाही का अभ्यासावर सुद्धा कसं लक्ष द्यावं? ऍक्च्युअली कोणतीही गोष्ट आपण म्हणतो एव्हरी कॉइन हॅज अ 2 साइड्स. तुम्ही ज्यावेळेस अभ्यास म्हणताय फक्त तुम्ही अभ्यास करता नो, तुमचं ह्युमन ब्रेन आहे त्याला तुम्हाला एंटरटेनिंग काहीतरी हॉबीज पण पाहिजे. तर तुम्ही दोन्ही पण बॅलन्स्ड करा. पण ॲज अ स्टुडंट यू शुड प्रायोरिटाईज युअर ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटीजला प्रायोरिटाईज करावं लागेल. कोणतं, सपोज तुम्ही लेक्चर चालू आहे आणि त्या लेक्चरमध्ये तुम्ही मोबाईल घेऊन बसताय, ऑब्व्हियसली काय होणार आहे, ना तर लेक्चर व्यवस्थित होणार, ना तर तुमचं मोबाईलवरचं काम व्यवस्थित होणार. सो एक स्टुडंट, एक विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थ्याला त्या टायमिंगला कोणती ॲक्टिव्हिटी करायचं हे खूप गरजेचं आहे. तर मी म्हणेल का अभ्यासाबरोबर तुम्ही जो आनंद घेताय तो पण खूप गरजेचा आहे, मजा मस्ती करणं पण खूप गरजेचं आहे. पण प्रत्येकाचा एक वेळ ठरलेला आहे. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करावा आणि मजा मस्तीच्या वेळेस त्यांनी मजा मस्ती करावी. जर तुम्ही सायमल्टेनियस सगळं करायला गेले तर ऑब्व्हियसली तुमचं लाईफ मेसेज होणार आहे. बाकीच्यांचं माहित नाही, आमच्या बॅचच्या वेळेस बरेच जणांचे मोबाईल तुम्ही पकडलेले आहेत. ऍक्च्युअली मला आवडतच नाही ते मोबाईल घेऊन लेक्चर मध्ये बसणं. हे माझ्या हातात आली तू आठवते का असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जाणीव आहे. एकदा प्रॅक्टिस होतो परत, त्यावेळेस मी बॅकला बसलो होतो. तसं मी आतापर्यंत आयुष्यात लेक्चर म्हणजे वापरलेलं नाही. आणि त्यावेळेस तो कसं काय वाजलं त्याच्यातलं ते डायरेक्ट होतं मला पुढे ओळखतात काय चाललंय. ऍक्च्युअली मला काय वाटतं, ॲज अ स्टुडंट तुम्ही ज्यावेळेस एखादं लेक्चर अटेंड करताय, एखादं प्रॅक्टिकल करताय, तर प्रत्येक टीचर, मी असो किंवा माझे सहकारी प्राध्यापक असो, त्यांचा एक हेतू असतो का आम्ही जे देतोय स्टुडंटला ते त्यांनी 100% घ्यावं. आणि जर त्या प्रोसेसमध्ये काहीतरी व्यत्यय येतोय, ऑब्स्टॅकल येतोय, तर प्रत्येकाला वाटतंच ना, कारण की त्या विद्यार्थ्याशी एक भावनिक आपलं बॉन्ड तयार झालेला असतो. मग त्याचं कुठंतरी नुकसान होऊ नये यासाठी खरं ती प्रामाणिक ओरड असते त्या शिक्षकाची, बाबा तू त्या टायमिंगला तो मोबाईल यूज करू नको, ज्याने तुझं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतंय, लूज होत चालतंय. नंतर कळतं, हा ते कॉलेज सुटल्यावर कळतं की अनुभवात शिकतं माणूस, तसे गंमत येते. तर काय होतं की जेव्हा शाळेमधून किंवा 12वी पर्यंतचं जग वेगळं असतं आणि कॉलेजचं जग वेगळं असतं. काय होतं, मला काय असं वाटतं कॉलेज मिळाल्यानंतर आता आपलं फ्रीडम भेटलं, आता आपण कसं वागू. तर मग त्याबद्दल काय सांगाल, मुलांनी काय अपेक्षा ठेवल्या पाहिजे कॉलेज लाईफ कडून? कॉलेज लाईफमध्ये ज्यावेळेस स्टुडंट येतात, आता आम्ही त्यांना सांगतो का आता तुमचं 11वी-12वीचं कॉलेज लाईफ संपलंय, आता तुम्ही डिग्री कोर्सेसला येत आहेत. आता डिग्री कोर्सेस जसं 11वी-12वी हा एक त्यांच्या लाईफमधला टर्निंग पॉईंट आहे, तसंच UG ही सुद्धा एक काय ठरू शकते आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जसं की तू म्हणतोय का त्या मुलांना स्वातंत्र्य मिळतं, हे तितकंच खरं आहे का ज्यावेळेस तो विद्यार्थी डिग्री कोर्सला येतो त्याला खूप सारं स्वातंत्र्य मिळतं. कारण की आईवडिलांचा एक पालक म्हणून त्यांचा पण विचार येतो, चला आता आपला जो पाल्य तो विचार करायच्या हेतूने मॅच्युअर्ड झालेला आहे, मग ते पण त्याला बऱ्यापैकी स्वातंत्र्य द्यायला तयार होतात. पण त्या विद्यार्थ्याला किंवा त्या पाल्याला हे पण माहिती पाहिजे ह्या स्वातंत्र्याबरोबर आपल्यावर जबाबदारीही आहे.
कारण की ते जे 3 वर्षाचा कोर्स असेल त्याचा 4 वर्ष 5 वर्ष त्या ठराविक स्पॅनमध्ये ज्यावेळेस तो त्या डिग्रीला किंवा त्या कोर्सला ॲडमिशन घेतो त्यानंतर त्याचं ॲक्च्युअली काउंटडाऊन सुरू झालेलं असतं. कारण की आपण ज्यावेळेस म्हणतो एखादा स्टुडंट UG करतोय, त्याला पुढे जाऊन PG करायची आहे किंवा काही स्टुडंट जॉब करतात, तर हे सगळं त्या कोर्सच्या टायमिंगमध्ये डिसाईड होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण विचार करायला गेलो तर त्या विद्यार्थ्याला स्वतःचे निर्णय घेण्याची पण काही प्रमाणात मुभा दिलेली असते. मग ते निर्णय घेताना आपण कसे घेणार आहे, काय घेणार आहे, त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे याचा सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं एक स्वातंत्र्य मिळालं तर त्या स्वातंत्र्याबरोबर मिळणारी जबाबदारीही त्या विद्यार्थ्याला व्यवस्थित सांभाळता आली पाहिजे. वा. तर कसं होतं की कॉलेजमध्ये स्पोर्ट्स वगैरे सुद्धा असतात, तर मग विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स आणि अभ्यास कसं सांभाळावं? हो, आता स्पोर्ट्स असेल किंवा अदर काही ॲक्टिव्हिटीज असेल त्याला आपण एक्स्ट्रा को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतो. तर ह्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांना अभ्यासाइतक्या अकॅडमिक प्लस ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांचं कंबाईन केलेलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ज्या तुमच्याकडे पॅटर्न बदलले त्यामधला एक होता CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. आता 2020मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू करण्यात आली. या एज्युकेशन पॉलिसीमध्ये किंवा CBCS पॅटर्नमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे. पण आता प्रॉब्लेम काय होतो, सपोज थोड्या वेळासाठी आपण अकॅडमिकली महाविद्यालयाच्या बाहेर आलो, काही विद्यार्थ्यांना वेगवेगळे छंद पण असतात किंवा त्यांना वाटतंय मी स्पोर्टमध्ये डेव्हलप व्हावं किंवा एखाद्याला संगीतमध्ये इंटरेस्ट आहे तर तो करेल किंवा तुझ्यासारखा विद्यार्थी आहे त्याला वाटतंय का मी व्हिडिओ मेकिंग करावं. पण आता सपोज जर तुम्ही कॉलेजमध्ये ॲज अ स्टुडंट पण आहात ॲडमिटेड आणि तुम्ही तुमचे छंद पण जोपासताय, तर तुम्ही जर याचं एक स्पेसिफिक शेड्यूल बनवलं का मी दिवसातून 2 तास माझे जे छंद आहेत ते जोपासायला देईल आणि राहिलेले 2 तास 3 तास वेळ मी अभ्यासासाठी देईल, तर ऑब्व्हियसली मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. कारण की अभ्यास ही एक ॲक्टिव्हिटीज झालेली आहे. स्टडी करणं ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे आणि त्या ॲक्टिव्हिटी जर तुम्ही कंटिन्युअसली केली, एकच काम तुम्ही एक ठराविक स्पॅनपेक्षा जास्त वेळ केला तर ते ऑब्व्हियसली तुमच्यासाठी कंटाळवाणं होऊन जातं. सो त्या कंटाळवाण्या प्रोसेसमधून निघण्यासाठी तुम्हाला काहीतरी स्वतःला ताजंतवानं ठेवण्यासाठी स्वतःची आवड तर जपावीच लागेल. मग ती आवड जपण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा मदत घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्स आहेत त्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही अभ्यास पण करू शकता आणि तुमचे छंद सुद्धा काय करू शकता, जोपासू शकता, जेणेकरून तुम्ही आनंदी व्हाल आणि जी तुमची इफिशियन्सी आहे स्टडी करण्याची ॲज अ स्टुडंट ती तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. तुम्ही म्हणता छंद, तर मग मी सुद्धा आय थिंक 2021ला चॅनल चालू केलं होतं कोडिंगचं, जे आणि सगळ्यांना सांगतो डायरेक्ट की मॅमचे स्टिक्स वापरलेले आहे बरेच मी चॅनल बघा. ओके, तर आता तुम्ही म्हटलं नाही का की छंद जोपासायला पाहिजे आणि त्याला टाइम दिला पाहिजे. तर टाइम मॅनेजमेंट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्या मुलांचा. त्याच्यावर काय सांगता येईल? आता टाइम मॅनेजमेंट जर करायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला एक शेड्यूल तुमचं बनवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे करताय त्यासाठी स्पेसिफिक वेळ देणं गरजेचं आहे. जसं मी म्हटले, सपोज तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं ॲज अ बॉईज कॅटेगरी जर कन्सिडर केली, तर मग तुम्ही सपोज दिवसातून 4 तास मला फक्त क्रिकेट खेळायला आवडतंय, मी फक्त क्रिकेटच खेळणार, या गोष्टींचा विचार केला तर तुम्ही जर ॲज अ स्टुडंट एखाद्या कोर्सला आहात तर तुम्ही त्या गोष्टींना वेळ कधी देणार ना. तो त्या सगळ्या गोष्टींना कोणत्या गोष्टीला किती वेळ देणार याचं जर प्रॉपर तुमच्याकडे शेड्यूल असेल तर त्या शेड्यूलमध्ये आपण काय करतो का, सपोज माझ्याकडे ही गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची आहे, मी तिला अगोदर करणार, नंतर जी त्या सेकंडरी येते ती करणार. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला काय करू शकता, एक रेफरन्स वाईज कॅटेगराईज करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट असेल तर टाइम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही कोणती गोष्ट कधी करायची हे प्रॉपरली करू शकता. म्हणजे तुमचं सपोज एखादं काम आहे त्या दिवसभरातलं तर ते मिस होणार नाही, तुम्हाला त्याचा बेनिफिट पण मिळेल. ते तुमचं जर टाइम मॅनेजमेंट जर बघितलं तर एका स्टुडंटच्या आयुष्यात टाइम मॅनेजमेंट हे खूप खूप इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय. मला तर अनुभव आहे की म्हणजे लेक्चर्स करून अभ्यास करून चॅनल करायला खूप आवड गेले माझ्याकडे सुद्धा. हो, पण एक शेड्यूल असेल तर मग तो स्टडीला पण एक स्पेसिफिक वेळ दिला, तुझ्या चॅनलला पण वेळ दिला, तर तुझ्या दोन्ही गोष्टी बॅलन्स होत गेल्या ना. आणि त्यासाठी तुझ्याकडे मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. विदाऊट मॅनेजमेंट तुम्ही काहीच करू शकत नाही. काही विषय असे असतात की मुलांना आवड जातात. समजा आता आमच्या विचार इलेक्ट्रॉनिक्स आम्हाला विषय होता, तो आम्हाला कधीच जमला नाही. म्हणजे कोडिंगमध्ये आम्ही खूप चांगले होतो, पण इलेक्ट्रॉनिक्स एकदम पण तेच पाठायचे सर होते आपले, त्यांनी खूप इम्प्रूव्ह केलं होतं आमचं इलेक्ट्रॉनिक्स. त्याबद्दल काय सांगाल की मुलांनी त्या विषयाकडे कसं पाहू? ऍक्च्युअली अवघड सोपं हा एक भ्रम आहे असं मला वाटतं स्वतःला. कारण की कोणतीच गोष्ट अवघड नसते, ती अवघड आहे का सोपी हे आपल्या आवडीवर डिपेंडंट असतं.
जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडते तर ती तुमच्यासाठी सोपी होऊन जाते, पण ती जर नाही आवडली तर ती अवघड होऊन जाते. सपोज एखादा स्टुडंट आहे, त्याला वाटतंय, स्टुडंट म्हणण्यापेक्षा मी व्यक्ती म्हणेल, एखादा व्यक्ती आहे त्याला वाटतंय मला मूव्ही बघायला खूप आवडतंय किंवा एखादा त्याला सॉन्ग लिसनिंग आवडतंय, तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये पूर्ण लिरिक्स किंवा पूर्ण स्टोरी लक्षात ठेवतो. पण तेच जर त्याला अभ्यासाला बसवलं, त्याला झोप येईल, मोबाईल वापरूशी वाटेल, मित्रांशी बोलूशी वाटेल, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येतात. का येतात? कारण की त्याला त्या गोष्टीत आवड नाहीये. मग तुम्ही म्हणताय की मला एखादा विषय अवघड जातोय, दॅट मीन्स यू आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट टॉपिक. तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये, त्या टॉपिकमध्ये इंटरेस्टच घेत नाहीये. आणि ॲज अ स्टुडंट जोपर्यंत तुम्ही त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट घेत नाहीये तोपर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की विद्यार्थी जर आपण कन्सिडर करतो, विद्यार्थी म्हणा किंवा कोणताही एक ह्युमन बिईंग म्हणा, तो ज्यावेळेस कोणतंही काम करायला घेतोय आणि त्याचं त्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन नसेल, लक्ष केंद्रित नसेल, तर ऑब्व्हियसली आपली ती गोष्ट अवघडच होत जाणार आहे. सुरुवात होते, मी जसं सांगते, कोणताही टॉपिक आहे तर त्याची सुरुवात समजली नाही तर शेवट त्याचं 100% अवघडपर्यंतच जात. कारण की सुरुवात रिलेट करत जातात सगळे टॉपिक एकमेकांना. तरी इतकं करून समजा कॉन्सन्ट्रेशन करताय, आवड निर्माण करताय, पण नाहीच समजत आहे, तर तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्याकडे शिक्षक आहेत जे तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकता. तुम्ही तुमच्या शिक्षकांशी चर्चा करू शकता, ग्रुप डिस्कशन करू शकता. कारण मला असं वाटतं ज्यावेळेस आपण आपल्या एक समवयस्क लोकांशी ज्यावेळेस गप्पा मारतो किंवा एखादा टॉपिक डिस्कस करतो, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली आणि लाईफ टाईमसाठी लक्षात राहतात. सो यावर ग्रुप डिस्कशन सुद्धा एक खूप छान आपण काय म्हणू शकतो सोल्युशन आहे. दुसरं आहे, जसं आपला पहिलाच क्वेश्चन होता रिलेटेड टू डिजिटल एरा, तर त्या डिजिटल एरामध्ये पण तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर त्या ऑप्शनच्या मदतीने पण तुम्ही काय करू शकता, तुमचं जे नोट्स आहेत किंवा समरी नोट्स म्हणू शकतो आपण, जे टॉपिक अवघड जातात त्याला तुम्ही समराईज करू शकता. म्हणजे एखादा टॉपिक अवघड आहे तर त्याच्याशी रिलेटेड जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुम्ही या सगळ्या रिसोर्सेस थ्रू मिळवू शकता. म्हणजे बाय डिफॉल्ट सपोज एखादा टॉपिक आहे त्याची डिफिकल्टी लेवल 100% आहे, मी नाही म्हणू शकत कधी डायरेक्टली 0वर येईल, पण ते 50% तरी तुम्ही रिड्यूस करू शकता असं मला वाटतंय. म्हणजे आम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यावर कोडिंग कधी एवढं अवघड गेलं नाही, पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये तेवढा इंटरेस्ट होता. पण पठारे सरांनी, आता आपल्यात नाही येते, पण पठारे सरांनी आम्हाला जे काही लेवल शिकवलंय ना फर्स्ट इयरला सोडणं त्याला करायचं. हो, नाही, शिक्षक ज्यावेळेस एक व्यक्ती शिक्षक होतो ना त्यावेळेस त्याचं एकच एम असतं का माझा जो विद्यार्थी मला त्याला फुलफिल नॉलेज द्यायचं आहे. कोणताच व्यक्ती असं काही नाहीये का हातचा ठेवून हा ठीक आहे हा टॉपिक मी शिकवतो हे स्टेटमेंट त्याला नाही सांगायचंय, असं कधीच होत नाही. देणारा व्यक्ती 100% देतो, पण घेणारा किती घेतोय हे त्यावर डिपेंड आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी जसं सांगितलं सुरुवातीला एखादा टॉपिक डिफिकल्ट वाटतोय, एखादा टॉपिक नाही समजला, तो विद्यार्थी म्हणतो हा नाही हा सब्जेक्ट अवघड आहे. आणि एकदा का हा भ्रम तयार झाला का तो विषय अवघड आहे, तो टॉपिक विषय का स्टुडंट असताना ऑप्शन टाकायचा एक ऑप्शन खूप जोरात चालतो आणि मग तो टॉपिकच डायरेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन पडतो, नको तो विषय खूप अवघड आहे आणि मी आता त्याच्याकडे लक्ष नाही देणार. सो माझी कळकळीने विनंती आहे का अवघड आणि सोपं ह्या कॅटेगरीतून बाहेर निघून प्रत्येक टॉपिक बरोबर तुम्ही इंटरेस्ट तयार करा. आणि तो जो टॉपिक आहे तुम्ही कोणताही सिलेबस घ्या, हा सिलेबस आलेला असतो तुमच्या रिअल लाईफ मधनं. सो प्रत्येक टॉपिक जर तुम्ही तुमच्या रिअलिटीशी कुठेतरी मॅच करत गेले तर तो टॉपिक बाय डिफॉल्ट तुम्हाला समजत जातो, कोणी सांगू अगर न सांगू. कारण की ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण स्वतःशी रिलेट करतो ती गोष्ट आपल्याला पटकन समजते. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की परीक्षा काळात प्रेशर मुलांना खूप येतं, टेन्शन खूप येतं. ते मला पण खूप येत होतं. आम्हाला तसं पेपर लिहायचा त्याच्यात 80 जवळ 70 मार्क्स होता, आता ते कमी झालं आहे. ते आमचे 80 पेपर येते, हो 80-20 पॅटर्न होता, आता ते कमी झालंय. पण मग ती प्रेशर कसं आणलं हाताळावं? आता ते प्रेशर जर हँडल करायचं असेल तर आता मी बऱ्याचशा स्टुडंटकडनं ऐकते का मॅडम आता आम्ही नाईट आउट करणार आहे. तुम्ही पण माहिती असेल ती कन्सेप्ट, नाईट आउट मीन्स व्हॉट, एका रात्रीतून तो टॉपिक तो टॉपिकच सब्जेक्टच डायरेक्ट क्लिअर होतो आमचा. सब्जेक्ट डायरेक्ट, हो सब्जेक्ट. पण मला असं वाटतं का ती कन्सेप्ट थोडीशी मागे ठेवून ज्यावेळेस तुम्हाला शिकवलं जातं त्याच वेळेस जर तुम्ही घरी जाऊन तो टॉपिक थोडासा रिवाईज केला, त्याच्या नोट्स काढल्या, त्याचा अभ्यास केला, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाचं व्यवस्थित नियोजन केलं तर बाय डिफॉल्ट तो परीक्षा काळातला जो तुमचा स्ट्रेस आहे तो मॅनेज करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर परीक्षेच्या काळात स्ट्रेस येतोच आहे, तणाव येतोच आहे, तुम्हाला पण आलेला आहे, त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सपोज आता माझी जी स्ट्रॅटर्जी होती ॲक्च्युअली ही थोडीशी आउट ऑफ द बॉक्स स्ट्रॅटर्जी होती
का मी ज्यावेळेस परीक्षा काळात मी नाही म्हणत हे विद्यार्थ्यांनी फॉलो करावं, पण तो माझा निगेटिव्ह पॉईंट पण मी म्हणू शकते. मी कधीच क्वेश्चन पेपर बघत नव्हते परीक्षा काळात. ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होता, माझा काय प्रॉब्लेम होता, अभ्यासाला सुरुवात केली, फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर मी स्टडी करणार आणि क्वेश्चन पेपर जर मी बघितली आणि त्यातला एखादा क्वेश्चन मला नाही आलं, मला असं वाटायचं माझा अभ्यासच झालेला नाहीये. मग ते एक्स्ट्रा दड पण माझ्यावर यायचा. मग आता अशी प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी आहे, प्रत्येकाला स्वतःबद्दल माहिती आहे. सो तुम्ही स्वतःला एकदा जज करा का तुम्ही अभ्यास कसा करू शकता, कोणत्या वेळेत करू शकता, किती वेळ द्यायचा आहे आपल्याला एक टॉपिकसाठी. त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन करावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, परीक्षा काळात जर तुम्हाला तणाव येतोय तर तुम्ही त्यासाठी व्यायाम करू शकता, मित्रांशी चर्चा करू शकता, सामाजिक संवाद करू शकता. म्हणजे आपल्या आसपास जे आहेत आपले घरातले वडीलधारे व्यक्ती किंवा कोणी ज्यांच्याशी बोलून आपल्याला फ्रेश वाटतंय, अशा सगळ्या व्यक्तींशी बोलून आपण तो जो तणाव आहे, तो प्रेशर आहे, तो कमी करू शकतो असं मला वाटतंय. माझ्या काही निवडक मित्रांना माहित असेल, तुम्हाला नसेल माहित कदाचित, मी जेव्हा पेपरला यायचो ना, कधी दुपारी 2ला असं किंवा सकाळी 11ला. वेळेवर यायचं नाही, वेळेवर नाही. आम्ही ते उलट 5 मिनिटं आलेले पेपरचे, फार आधी पण नाही आलेलो. पण जेव्हा निघायचो करून, एकतर घरात कानात हेडफोन, गाणे असायचे. एकतर मी गाण्याचा खूप मोठा फॅन आहे. मी साधारण कधी गाणे ऐकू शकतो. मग असं तेव्हा मी इथून निघाला ना, काही नाही का अशी माझी फेवरेट गाणी आहेत, काही प्लेलिस्ट आहे, मी ती लावून ठेवायचो. कॉलेजला वर्गापर्यंत जाऊच असायचं, फक्त खाली चेकिंग व्हायची तेव्हा खाऊन ठेवायचं. नाही तेच आहे, तुम्ही परीक्षा काळात जितकं स्वतःला फ्रेश ठेवता ना, आपल्याला माहित आहे जितकं स्वतःला टेन्शन येतं ना, तितकं आपली जी शार्पनेस आहे तो कमी होत जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. सो तुम्ही जितकं स्ट्रेस फ्री राहताल, जितकं टेन्शन पासून लांब राहताल, तितकी तुमचं आपण काय म्हणू शकतो जे आउटकम आहेत ते वाढू शकतात, थ्रूपुट वाढतं एखाद्या व्यक्तीचं. सो मला असं वाटतं की जितकं तुम्ही त्या टेन्शनला हँडल करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट ॲज अ स्टुडंट जितकं तुम्हाला पॉसिबल आहे तितकं तुम्ही करू शकता. आता माझं जर मी सेकंड एक्झाम्पल, कारण मी प्रत्येक गोष्ट अगोदर स्वतः अनुभव घेते. मी परीक्षा काळात कधीच अगोदर जात नव्हते. समजा 2 वाजता पेपर आहे, मी 1:45 वाजता कॉलेजला जाणार, 10 मिनिटं अगोदर आपल्याला क्लासरूम मध्ये येतात. त्या काळात मी कोणालाच विचारणार नाही तुझा किती अभ्यास झालाय, तू कोणता टॉपिक सोडलाय, तू कोणत्या टॉपिकचा अभ्यास केलाय. कारण की त्या वेळेत जर आपल्याला वाटलं अरे हा टॉपिकचा आपण अभ्यासच नाही केलेला किंवा तो वाचलेलाच नाही आणि तो पेपरला आलात काय करू, मग ते जे ऑटोमॅटिक प्रेशरचे लेवल वाढत जाते. सो आपण स्वतःला किती हँडल करू शकतो ह्या बेसिसवर जर तुम्ही परीक्षा काळात सामोरे गेले तर मला असं वाटतं की तुमचा जो परीक्षा काळ आहे तो हॅपीली जाऊ शकतो. मला मुलं म्हणायचे ना मित्र की अरे हा झाला का, हा बघ रे, हा मला कळत नाही. मी म्हणतो तू मला काय काय विचारलं, आज मला विचारू नको, मी सांगणार नाही. आता 5 मिनिट राहिले तुला कोण समजावं मी. आणि ते परीक्षा काळात मी बघते बरेचसे विद्यार्थी वेळेवर येऊन अभ्यास करता. अरे ते नका करू, काय होतं टॉपिकची गफलत होते. आणि मग कोणत्या टॉपिकचं काय वाचलं होतं, कारण की ज्यावेळेस आपण शांततेने अभ्यास करतो ना, आपण प्रत्येक टॉपिक खूप डिटेलमध्ये अभ्यास करतो, एक सिक्वेन्स ठेवतो क्वेश्चनची, पॉईंट्सची. आणि ज्यावेळेस घाईघाईत आपण ते सगळं वाचायला जातो ना, तर ते कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप आहेत असं मला वाटतं. मला असं वाटतं परीक्षेच्या काळात अर्धा तास, 2 तास किंवा काय तुमचा एक स्वतःचा जो वेळ आहे तो वेळ स्वतःसाठी द्या. जितका आनंदी राहता येईल तितका आनंदी राहा, कारण की मेंदू जितका शांत असेल तितकं आपण काय करू शकतो, पेपरला छानपैकी सॉल्व्ह करू शकतो. ही टिप मी माहिती होती. तुम्ही शांत गाणी निवडा, प्लेलिस्ट बनवा, ऐका. ती फायदा होईल सांगा मला, येऊन तुम्ही कमेंट करा, कारण मी खूप अनुभव. मी आहे ना, आता अनुराग तुम्हाला माहिती असेल, माझ्या मागे बसले गाडी, तू गाणं काऊन राहिला, चालू आहे का, मी अभ्यास करणार नाही, मी ऐकलो तू करायचं तू कर. मेंदू तेच ना, जितकं फ्रेश राहू तितकं मला तरी वाटतं छान आपण आउटकम देऊ शकतो. ओके, तर शैक्षणिक आपलं नाही का, शिक्षण सोडून किंवा आपले स्किल्स सोडून बाकी कोणते स्किल्स आहेत जे गरजेचे आहेत माणसाला? आता माणूस जर एक ह्युमन बिईंग जर कन्सिडर केला किंवा एक विद्यार्थी आता आपण जर कन्सिडर करतोय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट माणूस विद्यार्थी हा पण माणूस आहे, तर त्यासाठी कम्युनिकेशन स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मेन ऍस्पेक्ट. जर तुम्हाला ते कम्युनिकेशनच जमलं नाही तर ना तुम्ही समोरच्याला तुमचं म्हणणं मांडू शकता. आणि आपलं एक मत आहे का शब्द हे बाणासारखे असतात आणि ते शब्द कसे वापरायचे हे आपल्याला कम्युनिकेशन स्किल मधनं समजतं. सो जर एक व्यक्ती कन्सिडर करा, एक विद्यार्थी कन्सिडर करा, तर सगळ्यात महत्वाची माझी जी स्वतःचा विचार आहे तो आहे तुम्हाला कम्युनिकेशन. मग ते फॉर्मल असो किंवा इनफॉर्मल असो, दोन्ही पण तुम्हाला जमले पाहिजे. दुसरं महत्वाचं तर टीम मॅनेजमेंट. टीम मॅनेजमेंट जर आपण म्हणतोय तर तुम्ही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करता, तर त्या ऍक्टिव्हिटीजमधनं हे जे स्किल आहेत, टीम मॅनेजमेंट, लिडरशिप असेल, हे बाय डिफॉल्ट काय केले जातात, इम्प्रोव्हाइज केले जातात.
नंतर आपण म्हणू शकतो का एखादा विद्यार्थी आहे, सगळ्यात महत्त्वाचं जसं आपण आत्ताच क्वेश्चन घेतला रिलेटेड टू प्रेशर, स्ट्रेस मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. कारण की आजचे जो योग आहे हा स्पर्धेचा योग आहे. इथे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. करेक्ट. सो त्या विद्यार्थ्यांना त्या युगात किंवा त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकताना खूप सारं प्रेशर येतात. आता तो विद्यार्थी असो किंवा टीचर असो, प्रत्येकाला त्याचं स्ट्रेस आहे. सो तो स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. आणखी महत्त्वाची जर गोष्ट आपण कन्सिडर केली तर प्रत्येक विद्यार्थी दशेत असताना किंवा कोणीही व्यक्ती असो, इन्क्लुडिंग मी, यू, एनीवन, तर प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात येणारा अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. कारण की जशी स्पर्धा म्हटलं तर कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे. तुम्ही जर जिंकले तर तुम्हाला ते यश पण पचवता आलं पाहिजे आणि हारले तर ती हार पण पचवता आली पाहिजे. नाहीतर मग ते प्रॉब्लेम खूप सारे जनरेट होतात त्याच्यातनं. बरेच जण अपयशात खचून जातात आणि काही थोडं भेटलं ना की चला होऊन जातात. मग ते नाही व्हायला पाहिजे. दुसरं तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स पाहिजे. तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर ते सॉल्व्ह कसे करायचे त्या संदर्भात तुम्ही थोडंसं स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे का, कसं आपण प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज आपल्या इम्प्रूव्हाइज करू शकतो. कोडिंगवाली मुलं म्हणतील की प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे फक्त कोडिंग बद्दल आयुष्याच्या बाबतीत. आता आपण कम्प्युटरचे सो आपण फक्त कम्प्युटर ऍस्पेक्ट फ्री ठेवू शकत, आपण जनरलाइज बोलतोय. हे सगळं जे सगळ्यांना ऍप्लिकेबल होईल. सो प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे जे प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करायचे, हे सगळं असणं गरजेचं आहे मला असं वाटतंय. पुढचा एक प्रॉब्लेम की कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना म्हणा किंवा मनी मॅनेजमेंट फार मोठा इश्यू आहे. कारण काही लोक आता आपण तर ठीक आहे लोकल आहे, पण बाहेर मुलं जे जातात त्यांच्याकडे ते खूप आवड असतात. त्याबद्दल काय सांगाल? मनी मॅनेजमेंट आता ॲक्च्युअली खूप महत्त्वाचं आहे. जसं टाइम मॅनेजमेंट बघितलं, एज्युकेशन असेल ते खूप इम्पॉर्टंट आहे, पण पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. मग आता हे जे मॅनेजमेंट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला जमलंच पाहिजे. तू एक स्पेसिफिक म्हटलं का काही विद्यार्थी असे आहेत का जे घरापासून लांब राहतात. सो त्यांना घरापासून लांब राहताना राहण्यासाठी असेल, खाण्यासाठी असेल, एज्युकेशनसाठी खर्च आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तो त्यांना तो खर्च मॅनेज करता आला पाहिजे. कोणत्या गोष्टीला किती पैसे खर्च करायचे हे पण त्याचा अंदाज आला पाहिजे. नाहीतर मग कसे चला आज मित्राचे किंवा मैत्रिणीचा बर्थडे आणि घरून पॉकेट मनी 1000 रुपये येत आहेत, मित्राकडनं 500 उसने घेऊन 1500 रुपये खर्च करतायत, तर परत पुढच्या महिन्यात तो सगळा प्रॉब्लेम येतोय. सो कोणत्या गोष्टीला किती पैसे खर्च करायचे हे पण समजलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याकडं आर्थिक नियोजनाचं ज्ञान पण पाहिजे. म्हणजे सपोज तुझ्याकडे 1000 रुपये आहेत तर ते तुला महिनाभर पुरवायचे, मग तू ते पैसे कुठे, कसे, किती खर्चणार याचं सुद्धा तुला नॉलेज पाहिजे, कंट्रोल ठेवायला पाहिजे. म्हणजे मनी मॅनेजमेंट हे एक स्किल आहे, ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे हवं. मग तुम्हाला जर हे आर्थिक नियोजनाचं जर नॉलेज घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन खूप सारे रिसोर्सेस पण अवेलेबल आहेत. तुमच्याकडे एमर्जन्सी फंड पण पाहिजे. म्हणजे जसं मी सांगितलंय 1000 रुपये एका महिन्याचा खर्च आहे, पण कधी कधी असं होतं का होते जास्त पण होऊ शकतो. मग तो जो जास्तीचा खर्च आहे तो तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे, काढता आला पाहिजे. म्हणजे तुमची जी पॉकेट मनी आहे किंवा तुम्हाला जे खर्चासाठी पैसे मिळत आहेत याच्यातून पण तुम्ही बचत करायला शिकायला पाहिजे विद्यार्थी असताना. जर तुम्ही विद्यार्थी असताना या सगळ्या बचतीचे जर धडे शिकले तर ते तुम्हाला उद्या जाऊन आयुष्यात खूप सारे पॉवरफुल काय म्हणू शकतो आपण सपोर्ट करणं हे पॉवरफुली. कदाचित मुलं म्हणतील की हा खूप मागं विचार करतोय, पण डायरी जर लिहून ठेवली ना की काय काय खर्च आहे फायदा होतो. खूप भारी तुम्ही नियोजन करू शकता. आता डायरी आता आपण सुरुवात युगाने केलेली असे खूप सारे ऍप आहेत का जे तुमच्या बजेट बरं काय म्हणतात आपण कंट्रोलिंग ठेवू शकतात. तुम्ही ऑनलाईन ऍप सुद्धा आहेत. सो अशा खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत का जिथून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाचे धडे. आणि ऍक्च्युली आजचा विद्यार्थी जर बघायला गेला तर तो एज्युकेशन बरोबर जॉब ओरिएंटेड पण झालेला आहे. सो प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे कसे ना कसे पैसे मिळवण्यासाठी धडपड करतोय, कारण त्याला पण कळून चुकलंय का आज आपल्याला पैशाची खूप गरज आहे म्हणून. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज कॉलेजमध्ये नेटवर्किंग किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे. मित्र म्हणा किंवा सगळीकडे नेटवर्क वाढवा. नाही कॉलेजमध्ये असो किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये असो नेटवर्किंग हा खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही एकटेच आहे तर तुम्ही प्रगती नाही करू शकत. सो तुम्हाला माणसाला माणूस जोडत गेला तर तुमची प्रगतीची वाट बाय डिफॉल्ट तयार होते. आता ॲज अ विद्यार्थी जर नेटवर्किंगचा विचार केला तर तुमचे जे सिनियर्स आहेत, तुमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते जर तुमच्या नेटवर्क इन द सेन्स कॉन्टॅक्टमध्ये असतील, टचमध्ये असतील तर ते सध्या तुमच्या फील्डमध्ये होणारे अपडेशन्स तुम्हाला सांगू शकतात. काय काय नवीन अपकमिंग्स आहेत याची माहिती देऊ शकतात.
तुमच्या करिअरशी रिलेटेड कोणत्या कोणत्या संधी आहेत त्याबद्दल माहिती देऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल सांगायला गेलं तर ते तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीत किंवा आणखी काही असतील त्यांच्या आयुष्यात आलेले अप्स अँड डाऊन्स त्यांच्या बाबतीत योग्य पद्धतीने गायडन्स करू शकतात असं मला वाटतंय. तर कॉलेजमध्ये असताना सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम असतो की करिअर कसं निवडावं, किंवा आता कोडिंगमध्ये विचार केला तर मग AI सुद्धा आहे, म्हणजे वेब डेव्हलपमेंट सुद्धा आहे, अँड्रॉइड आहे. आता करिअरचा जर विचार केला तर मी जसं सांगितलं हे स्पर्धेचं युग आहे. खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि खूप साऱ्या ऑप्शनसाठी खूप सारे कॉम्पिटिटर पण अवेलेबल आहे. खूप सारे आता आपल्याला पण माहिती आहे. पण आता मी तुला एक क्वेश्चन विचारते. तू कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. तुझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स होते. डेव्हलपर होता, तू होऊ शकत होता, अजून टेस्टर होऊ शकत होता, डिझायनर होऊ शकत होता. पण तू युट्यूबर होण्याचं काय ठरवलं? याच्या मागं स्टोरी खूप वेगळी आहे मॅम. पण हा पण एक जनरल थीम काय सांगू शकतो तू? म्हणजे आता हे ऍक्च्युअली माझ्या क्वेश्चनचं जे आन्सर द्यायचं ते विथ एक्झाम्पल द्यायचं. सो मी तुला तो क्वेश्चन विचारते. तुम्हाला जे उत्तर अपेक्षित ते कदाचित नसेल माझं. हा ठीक आहे, आपण एक्झाम्पल प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला माहिती आहे मी स्टार्टिंगला थोडं फास्ट बोलतो, त्यामुळे काय व्हायचं की हसायचं थोडं हसायची मुलं. मग ती इम्प्रूव्ह करण्याकरता मी चॅनल चालू केलं होतं आणि मग इंटरेस्ट होता कोडिंगमध्ये म्हणून मग कोडिंग चॅनल चालू केलं. दॅट्स इट. मग त्याच्यानंतर मग आता पॉडकास्ट झालं, मग पॉडकास्ट. हा मग आता हे बघ तुझ्याच आन्सर मध्ये ह्या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर आहे. तुम्ही करिअर गायडन्स म्हणता, पण करिअर गायडन्स करताना अगोदर स्वतःला ओळखायला शिका, स्वतःची मूल्य ओळखायला शिका, स्वतःमध्ये असणारे कौशल्य ओळखायला शिका, माझे स्वतःचे लिमिटेशन्स काय आहेत, मला आवड कशात आहे हे ओळखायला शिका. कारण की आजकाल जसं आपलं बोलणं झालंय का खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. मग ऑप्शन मी काय करतोय आणि मला कशात आवड आहे या दोन गोष्टींचा जर तुम्हाला बॅलन्स करता आला तर मला वाटतंय का तुम्ही जे निवडताय ते बेस्ट करता. बरोबर आहे का नाही? आता सपोज तू ज्यावेळेस पॉडकास्टचं चॅनल जे चालू केलंय या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुला पण सुरुवातीला काही अडचणी आल्या असेल, तू स्वतःला इम्प्रोव्हाइज करत गेला. काय इम्प्रोव्हाइज करत गेला? तुला त्यामध्ये इंटरेस्ट तयार झाला. मग तसंच जर आपण करत असलेल्या करिअरमध्ये जर आपल्याला इंटरेस्ट आला की आपण बाय डिफॉल्ट काय करतो स्वतःला त्यामध्ये आणखी उत्सुकतेने त्यामध्ये आपण प्रगती करत जातो. एक तुम्ही ज्यावेळेस कोणतंही करिअर निवडतात तर त्या करिअरचं तुम्ही 5 ते 10 वर्षाचे गोल सेट करा. सपोज आता मी परत तुझंच उदाहरण देते. तू ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी सपोज चॅनल सुरू केलं, तुझं 6 महिन्याचं टार्गेट होतं कसं असेल मे बी तर तुला 100 एपिसोड झाले पाहिजेत. मी फॉर एक्झाम्पल सांगते. तर मग ते जे आहे एकदा तुम्ही छोटे छोटे गोल सेट करत गेले करिअरमध्ये तर बाय डिफॉल्ट तुम्ही जे तुमचं मेन एम आहे ते मेन एम अचीव्ह करू शकता. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, मी आता स्पेसिफिक आपण कोणत्या करिअर गायडन्सवर बोलत नाहीये, सो मी एक जनरलाइज सांगू शकते का आपण ज्यावेळेस एक कोणत्या पण करिअरचा विचार करतोय तर मला असं वाटतं सगळ्यात अगोदर आपण आपला इंटरेस्ट ओळखणं खूप गरजेचं आहे. एकदा तुम्हाला तुमचा इंटरेस्ट समजला, तुम्ही त्या अकॉर्डिंग तुमचं करिअर चूज केलं का ते करिअर चूज करताना त्यामध्ये असणारे एक्सपर्ट असतील, तुमचे गाईड्स असतील, त्यांच्याशी तुम्ही काय करू शकता कम्युनिकेशन करून ॲटोमॅटिक तुम्हाला मार्ग मिळत जातात त्या रिलेटेड. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघायला गेलं तर मी जसं तुला सांगितलंय का आपली जी एज्युकेशन पॉलिसी आहे त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंटर्नशिप वगैरे असे खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. ते ऑप्शन्स का दिलेत का तुम्ही तुमच्या सेक्टरशी फॅमिलियर व्हावं, तुम्हाला एक्सपिरियन्स यावा का त्या एक्सपिरियन्स यूज करून तुम्ही पुढे तुमच्या करिअरमध्ये काय करू शकता आणखी डेव्हलपमेंट करू शकता. त्यासाठी तुमची सपोज एखादा करिअरचा ऑप्शन निवडलाय, मग तो करिअरचा ऑप्शन तुम्हाला आणखी बेटर करण्यासाठी त्याला अवेलेबल असणारे ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, सेमिनार्स आहेत, वर्कशॉप आहेत, सप्लिमेंटरी जे ते तुम्ही काय करू शकता चूज करू शकता किंवा ते स्वतः करू शकता, जेणेकरून तुमचं जे आपण काय म्हणू शकतो बायोडेटा आहे किंवा तुमचा जो रिझ्यूम आहे तो स्ट्रॉंग होऊ शकतो असं मला वाटतंय नाही का. 3 गोष्टी, एक तर स्ट्रेंथ बघा तुमची काय, हो इंटरेस्ट कशात आहे आणि लिमिटेशन काय, हो आणि स्किल काय आहेत स्वतःमध्ये. म्हणजे सपोज आता तुझ्याकडे स्किल आहे, तू छानपैकी इंटरव्ह्यू घेऊ शकतो आणि तर नाही ऑब्विसली ते आम्हाला वाटतंय ते ऑब्विसली कोणाला पण येतं ना, कोणत्या पण करिअरची ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर त्याचे अप्स अँड डाऊन्स असतात आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकांमधनं शिकत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला इम्प्रोव्हाइज करू नाही शकत. जर मी म्हटले नाही मी खूपच बेस्ट आहे तर मग संपला विषय, मग ना तुम्हाला कोणी शिकवणार ना तुम्हाला कोणी सल्ले देणार. सो स्वतःचे लिमिटेशन्स ओळखा. एकदा तुम्ही स्वतःचे लिमिटेशन्स आपण काय म्हणू शकतो स्किल ओळखलं, माझं स्किल काय आहे, मी कोणत्या क्षेत्रात छानपैकी काम करू शकतो, तर ऑब्विसली तुम्ही जे चूज करता त्यामध्ये तुम्हीच टॉपला असताल.
ते पॉडकास्टची एक हसण्यासारखी गोष्ट सांगतो मॅम. आता यांना सुद्धा माहित नाही मला. आपण म्हणतो ना की लॅक ऑफ नॉलेज याच्यातून चालू झालेलं चॅनल आहे. म्हणजे कारण स्टार्टिंगला चॅनल चालू केलं तेव्हा काही होतं की मराठीत पॉडकास्ट फार कमी आहेत. हा मी विचार करत होतो. मला एकदम माहिती होते वायफाय म्हणा किंवा अमुक असे 1-2 बेसिक माहित होते. पण नंतर कळलं हळूहळू की खूप आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. हो मला वाटत होतं की कॉम्पिटिशन नाही आहे. नाही मी तेच सांगते ना, कोणतंही करिअर घेतो कोणतंही, त्या प्रत्येक करिअर मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. जसं जसं आपण त्या करिअर मध्ये जातो ना, तसं आपल्याला समजत जातं का आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे. मग एकदा ते आपल्याला समजत गेलं का आपण बरोबर ते आवड आहे तर सवड मिळते, जसं आपण मराठीत म्हणतो तसं आहे या करिअरचं. मला आवड आहे, मी स्वतःला ऑटोमॅटिकली इम्प्रोव्हाइज करणार, कारण मला त्या क्षेत्रात टिकायचंय ना. जर मी तटस्थ राहिले, स्टॅटिक नाही मला सगळं येते, मी काहीही करणार नाही, तर ऑब्व्हियसली विषय मी एक शिक्षक आहे, आजचे स्टुडंट टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे. जर मी टेक्नॉलॉजीचा यूज नाही केला, मी स्वतःला अपडेट नाही केलं, तर मी त्यांना फुलफिल नॉलेज नाही देऊ शकत ना. सो हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत जर तुम्ही करिअर म्हणून विचार करताय तर. तर पुढचा प्रश्न असा आपला की काय होतं की एखादा टॉपिक जर कळत नसेल तर टीचर्सला विचारताना मुलं घाबरत. ठीक आहे, आजकालची मुलं नाही घाबरत पण आम्ही घाबरायचो किंवा आता पण असे काही असतील जे घाबरत असतील तर मग त्यांना काय सांगाल? नाही आता घाबरणं ऍक्च्युली घाबरणं हा शब्द कितपत योग्य आहे मला नाही माहिती. पण एक शिक्षक जर बघायला गेला, तुम्ही विचारताय किंवा त्यांना काहीतरी डाऊट, तर मला म्हणजे अजून मी तरी नाही बघितलं का कोणते शिक्षक म्हटले त्याला तू किंवा ती का आली आहे माझ्याकडे मला सांग, काहीच नाही म्हणणार. सो जर तुम्हाला एखादा क्वेश्चन किंवा एखादा टॉपिक नाही समजत आहे तर तुम्ही तुमच्या शिक्षकाशी मनमोकळेपणाने तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो सुटसुटीत भाषेत त्यांना सांगितला तर ते पण तुम्हाला योग्य पद्धतीने त्याचं मार्गदर्शन करू शकता असं. ओके, तर मग आपलं बोलणं झालं पण तरी परत हा प्रश्न आहे की मुलं वर्गात लेक्चर असताना मोबाईल वापरतात किंवा इंटरनेट वापरतात, त्याच्यामुळे मुलांचं लक्ष कसं विचलित होतं किंवा सोशल मीडिया खूप जास्त आले आजकाल, रील्स म्हणा जास्त वाढले. हा आता ते होतं, पण ऍक्च्युली मी जसं तुला सांगितलं एक विद्यार्थी आहे तर त्याला त्याची इम्पॉर्टन्स समजलं पाहिजे का मी हा टॉपिक शिकतोय, मग का शिकतोय. जर एक शिक्षक म्हणून जर विचार केला तर ज्यावेळेस एक शिक्षक कोणताही टॉपिक शिकवायला घेतात तर त्यांनी म्हणजे मी स्वतः जे करते त्या टॉपिकची प्रस्तावना व्यवस्थित जर झाली, हा टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये कसा आलाय, का आलाय, त्याचं काय यूज आहे हे जर सांगितलं, म्हणजे थोडक्यात त्या विद्यार्थ्याचं त्या टॉपिकशी रिलेटेड जर इंटरेस्ट तयार केला तर मला नाही वाटत तो स्टुडंट डायव्हर्ट होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते जे सेशन आहे म्हणजे ते जे लेक्चर आहे ते जर इंटरॅक्टिव्ह ठेवलं, म्हणजे क्वेश्चन आन्सरिंग ओरिएंटेड ठेवलं, तर बाय डिफॉल्ट तो स्टुडंट पण त्या इन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्या सेशनमध्ये मॅच होऊन जातो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लासरूममधलं जे इन्व्हायरमेंट आहे ते आपण पॉझिटिव्ह कम्युनिकेशन असेल टीचर स्टुडंटमध्ये, म्हणजे सपोज स्टुडंटला पण टू वे कम्युनिकेशन असेल, स्टुडंट क्वेश्चन विचारतोय टीचर आन्सर, हे बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन असेल तर बाय डिफॉल्ट हे सगळे जे प्रॉब्लेम्स येतात मोबाईल यूज करायचे किंवा लक्ष विचलित होण्याचे तर ते कमी होऊ शकतात. किंवा एखादा टॉपिक आहे तो किती वेळ आपण घेऊ शकतो, जसं आपण बघतो का एक लेक्चरच्या प्रत्येकाचं एक स्पॅन आहे 50 मिनिट 1 तास. सपोज तुम्ही लेक्चर एक्सटेंड करताय तर बाय डिफॉल्ट मी जसं सांगितलं तुला कोणत्याही कामाचा एक स्पॅन आहे, तो स्पॅन एकदा संपला का तू असो मी असो टीचर असो स्टुडंट असो सगळं बंद होतं आणि मग माणूस ती प्रोसेस कंटाळवाणी वाटायला जातं. तर तो कंटाळवाना टाइम चालू होण्यापूर्वीच जर आपण आपला जो पॉइंट आहे तो जर त्याची व्याप्ती जर आपण मर्यादित करतोय तर बाय डिफॉल्ट हे प्रॉब्लेम येणारच नाही, ज्याने विद्यार्थी विचलित होतील. म्हणून तुम्हाला आता मी सांगतो की तुमच्या जेव्हा लेक्चरचा चालू असायचं ना तेव्हा तुम्ही प्रश्न विचारायचे सगळ्यांना, त्याच्यामुळे स्टुडंट पण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट त्याच्यामुळे खरं सांगतो की आमची पूर्ण बॅच तुमचं लेक्चर पूर्ण ऐकायचे. भले ठीक आहे बाकीचे पण ऐकायचे नाही असं नाही, पण तुमचं इतक्या बारीक ऐकायचं त्यांना माहिती कोणता प्रश्न कधी विचारते. मग ते एक नाही का ते आपण जसं म्हणतो ना प्रत्येक गोष्टीचं, आता ते स्वतःला काळजी जी म्हणतो ना आपण ती काळजी पाहिजे. हा प्रश्न विचारलात मला उत्तर देता आलं, एकदा ती काळजी तयार झाली ना स्वतःचीच स्वतःला, बाय डिफॉल्ट ते येणारे जे आपण म्हणतो मी मोबाईल बघतो मी इकडे लक्ष देतो ते बाय डिफॉल्ट बंद होऊन जातात. ते विद्यार्थ्यांच्या मानसिकतेतनं ते निघत जातात. आता मला लेक्चर आहे हे महत्वाचं आहे आणि हा टॉपिक एकदा तुला एखादा टॉपिक सांगते किंवा शिकवला जातोय, तुला जर त्याचं इम्पॉर्टन्स कळालं तर बाय डिफॉल्ट दुसऱ्या गोष्टींना महत्व देत नाही ना. सो जो टॉपिक आहे त्याचं महत्व समजणं विद्यार्थ्याला खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा शिकवायचं ना, म्हणजे आता जास्त सांगतो असं मुलं सांगतील मी बरोबर बोलतोय की नाही, की तुम्ही जे टॉपिक शिकवायचे ना
त्याच्यानंतर तो टॉपिक मी तुमचा विषय मी कधीच अभ्यास केला नाही सिरियस, कधीच नाही. मी डायरेक्ट पेपर जाऊन बसलेलं आहे, कारण का सिम्पली असायच्या. बाकी मला लहानपणापासून सवय आहे की मी जे मला ते नाही का जे म्हणजे मला बनवून लिहायचं, तर मग टॉपिक क्लिअर असायचे, तुम्ही टॉपिक क्लिअर करायचे, बाकीचा पेपर लिहायचं. मी कधी अभ्यास केला स्टुडंट ओरिएंटेड ऍक्च्युअली अप्रोच बदलत जाईल. तर तुला 100% समजतं, एकाला 80% समजेल, एकाला 50% समजेल. पण तेच हे कशावर डिपेंड आहे? तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर. तुम्ही किती कॉन्सन्ट्रेट करून लेक्चर ऐकताय. तुमचं जितकी एकाग्रता असेल, तुमची जितकी आवड असेल, तितकं टॉपिक तर तुम्हाला जास्त समजतो. बाय डिफॉल्ट होती ही सगळी प्रोसेस. कारण की मी आता रिसेंटली एक आपण काय म्हणू शकतो लेख वाचला होता, का ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट, आपल्याला माहिती आहे का आपले जे मेंदू आहेत ते 2 प्रकारचे, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. मग ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट आहे तिथे आपलं काम करतो उजवा मेंदू, आणि इंटरेस्ट तयार झाला, उजवा मेंदू कामाला लागला का आपली जवळजवळ 90% कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. आणि तेच जर तुम्हाला इंटरेस्ट नाही, चला करायचं म्हणून करू, म्हणजे काही विद्यार्थी असे असतात का चला बसायचंच लेक्चरला, बसतो ठीक आहे करतोय मी लेक्चर, त्यावेळेस इंटरेस्ट नसतो, मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर 10 to 20% काम करतो. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही तिथे काम करतो डावा मेंदू. हे मी वाचलंय, याची सत्यता मला नाही, कारण मी बायोलॉजी किंवा मेडिकलची स्टुडंट नाहीये, पण मी हे एक वाचलंय. म्हणून मला असं वाटतंय का प्रत्येक गोष्टीचं मी मे बी हे स्टेटमेंट रिपीट करते, पण इम्पॉर्टंट आहे इंटरेस्ट तयार होणं. ज्याच्या थ्रू तुमचा आवड तयार झाली तर तुम्ही बाय डिफॉल्ट ते काम करायला आनंदाने सुरुवात करता. ओके, सो आपले प्रश्न संपले. शेवटचा एक प्रश्न फक्त की मुलांना काय सांगाल, काय सल्ला आहे तुमच्याकडून सगळ्यांना, म्हणजे कोडिंगच नाही सगळ्यात. आता हा क्वेश्चन तसं बघायला तर खूप ब्रॉड आहे. माझं एक सरळ मत आहे, विद्यार्थी ज्यावेळेस आपण विचार करतोय तर त्या विद्यार्थ्याने सगळ्यात अगोदर एक चांगला व्यक्ती बनणं खूप गरजेचं आहे. त्याने सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतोय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक सामाजिक बांधिलकी तयार करणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी दररोज स्वतःसाठी 2 तास 1 तास जसं तुमचं शेड्यूल असेल तसं प्रत्येकाने काही ना काही छंद जोपासणं पण गरजेचं आहे. आपलं हे जे इतकं सुंदर निसर्ग आहे त्या निसर्गात सुद्धा वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही स्टुडंट असो किंवा तुम्ही उद्या खूप छान पोस्टवर जरी गेले तरी आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा सगळ्यांना समान समजणं खूप गरजेचं आहे. कधीही आयुष्यात कोणाला कमी लेखू नका, कारण की वेळ आहे ही वेळ खूप पॉवरफुल आहे. आणि आपल्यासमोर असणारा व्यक्ती किंवा आपल्याबरोबर असणारा व्यक्ती, आज ठीक आहे आपण जसं म्हणतो का माशाला झाडावर चढण्याच्या याच्यावरनं आपण जज नाही करू शकत, परीक्षा नाही घेऊ शकत, तसंच असू शकतं ना मे बी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. करिअरची चूज करताना आपलं जर पॉडकास्टची जर आपण समराईज केलं तर ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा. आपण ज्या समाजाचे देणे आहोत त्या समाजासाठी काहीतरी करा. या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतंय आणखी खूप साऱ्या असतील, पण आज ज्या मला इन्स्टंटली आठवत आहेत त्या मी सांगते नाही का तुम्हाला. वा, थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात. आज पाहिल्यानंतर खूप मजा आली की त्यांनी आमची 20 घेतली. हो, परीक्षा घेतली आज. मलाच दडपण होता ऍक्च्युअली प्रसाद या सगळ्या गोष्टींचा, कारण मला अशी इंटरव्ह्यूची सवय नाहीये नाही का, असं कॅमेरा फेस करणं वगैरे. लेक्चर घेणं वेगळं आणि तुझ्या कॅमेऱ्याला फेस जाणं वेगळं आहे. खूप जमीन आसमानचा फरक आहे हा. पण तू पण खूप छान कोऑपरेटिव्ह एन्व्हायरमेंट तयार केलं, एक फ्रेंडली एन्व्हायरमेंट, त्यामुळे ते सोपं होऊन गेलं. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, आम्हाला टाइम दिलात त्याबद्दल. पण बोलवलं त्यासाठी तुझं पण थँक्यू. आणि तुझ्या पॉडकास्ट शो साठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आमच्याकडे एक छोटीशी आठवण भेट तुमच्याकरता. अरे बापरे, थँक्यू. थँक्यू सो मच. अरे छान फोटो आहे, माझा आवडीचा फोटो आहे. थँक्यू प्रसाद. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट दुसऱ्याला इन्स्पिरेशन दिली अशी असेल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि ही सिरीज तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा. तर भेटू की नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय.